हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज 15 मार्च 2021 आज रोजी शालेय विभागाने एक क्वेश्चन बँक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड केलेली आहे. आपण आज वर्ग 12वी इंग्रजी या विषयासाठी आलेली क्वेश्चन बँक त्याची उत्तरं पाहणार आहोत. उत्तरं पाहण्या अगोदर एक दोन सूचना विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो, ज्या तुम्ही वाचून काढलेल्या असेलच. पहा, हा जो सब्जेक्ट इंग्लिश आहे आणि आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि MCVC या चारही ब्रांचेससाठी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, आपल्याला माहिती आहे. मार्च 2021 सूचना नंबर 1, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकाराचा सराव करून देण्यासाठीच. म्हणजे त्यांनी एक प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे ही विद्यार्थ्यांना एक सराव प्रश्न म्हणून देण्यात आलेली आहे. दुसरी सूचना आहे, सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. आणि एक सूचना पण पुन्हा दिलेली आहे की यामधील प्रश्नपत्रिकेत असेलच असं नाही आहे. पण तरी मला सांगावंसं वाटतं की इतक्या गडबडीने आणि अर्जन्सीमध्ये आपल्याला ही क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे. याचा अर्थ असाच होतो की यामधले प्रश्न आपल्याला नक्कीच प्रश्नपत्रिकेमध्ये असेल. ठीक आहे, तर आपण आता या क्वेश्चन बँकचे आन्सर बघूया. सर्वप्रथम इथं सिक्वेन्स दिलेला आहे. पहिल्यांदा प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल आणि नॉवेल. तर मी आज तुम्हाला सर्वप्रथम नॉवेल या भागावर आपण आन्सर्स बघणार आहोत. तर मी तुम्हाला थेट आता नॉवेलच्या भागावर नेतो आहे. ओके, पहा, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण 2-3 व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. पण आज मला माझा सगळ्यात आवडीचा जो टॉपिक आहे तो म्हणजे नॉवेल, म्हणून मी सुरुवात अगदी नॉवेलपासून करतो आहे. आपल्याला जो क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू क्वेश्चनचा फॉर्मॅट यांनी चेंज केलेला आहे, त्यानुसार आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चनचा फॉर्मॅट देखील या पेपर पॅटर्ननुसार करावा लागेल. चला बघा आता नॉवेल. पहा, मी एक काम करतो, स्क्रीन बंद करतो आणि म्हणजे कॅमेरा बंद करतो, कारण की तुम्हाला हे पूर्ण स्क्रीनवर दिसायला हवं. ओके, तर सेक्शन 4 स्टडी ऑफ लिटररी जॉनर, सेट 6, क्वेश्चन 5 नॉवेल. इट इज फॉर 16 मार्क. क्वेश्चन 5A हिस्ट्री ऑफ नॉवेल. 4.11 ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असेल, पण थोडे एक काही सोपे आहे, मात्र काही अतिशय कठीण दर्जाचे ऑब्जेक्टिव्हवर फॉर्म झालेले आहे. ठीक आहे, तर मी स्क्रीन बंद करतो आहे. बघा, क्वेश्चन 5A, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला ते फॉलोअप करायचं आहे. नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट द सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स जरी हे ऑब्जेक्टिव्ह असेल तरी तुम्हाला सेंटेन्स रिराईट करायचं आहे, म्हणजे पुन्हा ते लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अल्टरनेटिव्ज सप्लाय करायचा आहे, एक ऑब्जेक्टिव्ह करेक्ट लिहायचा आहे. नंबर 1 आहे, 18th सेंचुरी गिफ्टेड मॅनकाइंड विथ. 18व्या शतकानं ह्युमन बिईंगला, मॅनकाइंडला काय दिलं, कुठलं गिफ्ट दिलं? नंबर 1, ड्रामा पोएट्री, नॉवेल अँड ड्रामा, पोएट्री अँड नॉवेल, नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे. तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे वाचलेलं असेलच, हिस्ट्री ऑफ नॉवेल. तर इथं आन्सर आहे नंबर D,
novel and periodical essay. This gift was given by 18th century. त्यानंतर आहे नॉवेल सून बिकेम डॉमिनंट लिटररी जॉनर ॲज इट. लगेचच नॉवेल हा डॉमिनंट लिटररी टाईप बनलेला आहे. ॲज इट हेल्प पीपल टू लिव्ह अ मोर पर्पजफुल लाईफ. हे ऑप्शन बरोबर आहे की नंबर बी कॉट द इंटलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक स्पिरिट. नंबर सी ग्रीव ग्रॅज्युअली अँड गेन पॉप्युलॅरिटी. ऑल ऑफ दिस. पहा हे नॉवेलवर ऑब्जेक्टिव्ह सोडवताना आपल्याला थोडासा विचार करून सोडवायचा आहे. नॉवेल सून बिकम डॉमिनंट म्हणजे लगेचच नॉवेल हा डॉमिनंट फॉर्म बनला कारण नंबर एक आहे हेल्प पीपल टू लिव्ह मोर पर्पजफुल लाईफ. लोकांना या नॉवेलच्या फॉर्मने मदत केली आहे पर्पजफुल जीवन जगण्याची. हे पण करेक्ट आन्सर आहे. कॉट द इंटलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक स्पिरिट. एक बौद्धिक भावनिक आणि वास्तववादी स्पिरिट नॉवेलनं एक कॉट केलं. हे पण बरोबर आहे. ग्रीव ग्रॅज्युअली अँड गेन पॉप्युलॅरिटी. हळूहळू वाढलं आणि मात्र पॉप्युलॅरिटी पण गेन केली आणि म्हणून यामध्ये पण डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. ऑल ऑफ दिस. तीनही वरील ऑब्जेक्टिव्ह नॉवेलला धरून करेक्ट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा. इंडियन रायटर्स इन इंग्लिश नॉवेल इनिशियली रोट अबाउट द थीम ऑफ. अगदी सुरुवातीचे इंडियन रायटरनी कशाबद्दल किंवा कुठल्या विषयाला धरून नॉवेल्स लिहिलेली आहे. तर इथं ऑप्शन आलेले आहे डोमेस्टिक व्हायलन्स. नंबर बी नॅचरलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज, सायंटिफिक थेअरीज, सायकोलॉजिकल इन्साईट. तर करेक्ट ऑप्शन आहे त्यामध्ये नॅचरलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यू. यावर अर्लियर इंडियन लोकांनी नॉवेल्स लिहिलेले दिसून येतात. नंबर 4 गोथिक नॉवेल कंटेन्स. आता गोथिक नॉवेलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. नंबर 1 आहे टेरर अँड सुपरनॅचरल. दॅट इज करेक्ट. मिस्ट्री अँड थ्रिलर. दिस इज ऑल्सो करेक्ट. हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स. एक असं रियून फोर्ट्स वगैरे ब्रोकन फोर्ट वगैरे हे सेटिंग त्यामध्ये दाखवलेलं असते म्हणून हॉरर हे पण करेक्ट आहे. अँड दॅट्स वाय ऑल ऑफ दिस ऑब्जेक्टिव्ह इज करेक्ट. त्यानंतर पहा 5th स्ट्राईक आउट द अननेसेसरी. म्हणजे यामध्ये 3 ऑप्शन्स करेक्ट असेल, एक कुठलं तरी रॉंग दिलेलं असेल, ते आपल्याला स्ट्राईक आउट करायचं आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन इज. काय आहे डिटेक्टिव्ह फिक्शन? बघा अ सब जॉनर ऑफ क्राईम फिक्शन. हे पण करेक्ट आहे. क्राईम फिक्शनचा एक सब जॉनर आहे, एक सब टाईप आहे. अगाथा ख्रिस्टी मास्टर द आर्ट ऑफ क्राईम फिक्शन. हे पण करेक्ट आहे. अगाथा ख्रिस्टी या नॉवेलिस्टने क्राईम फिक्शनला डेव्हलप केलेला आहे. डिटेक्टिव्ज कॅन बी प्रोफेशनल ऑर ॲमॅच्युअर. तो प्रोफेशनल असू शकतो किंवा ॲमॅच्युअर म्हणजे हौशी असू शकतो. हे पण फीचर करेक्ट आहे डिटेक्टिव्ह फिक्शनबद्दल. नंबर डी बघा प्रोटॅगनिस्ट इज अननेसेसरीली ॲन इसेंट्रिक पर्सन. आता प्रोटॅगनिस्ट जो दाखवलेला असतो तो नेसेसरीली इसेंट्रिक पर्सन म्हणजे एक लहरी व्यक्तिमत्व दाखवलेले असते. तर हे यामध्ये रॉंग आहे. म्हणजेच तुमचं करेक्ट आन्सर हे पण डी असेल. करेक्ट आन्सर आहे. म्हणजे बघा काय म्हणायचं आहे मला की डिटेक्टिव्ह फिक्शनचे फीचर्स दिलेले आहे 1 2 3 हे करेक्ट आहे. पण आपल्याला इथं अननेसेसरी स्ट्राईक आउट करायचं आहे आणि म्हणून डी नंबर हे डिटेक्टिव्ह फिक्शनचं फीचर नाही आहे. म्हणून डी नंबर हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट अ नॉवेल इज रिलेटिवली व्हेरी इझी अ लॉंग नॅरेटिव्ह. नेक्स्ट आहे इंग्लिश word novel is derived from is taken from the Indian word. इटालियन वर्डमधून
नॉवेल हा शब्द घेतलेला आहे. फर्स्ट वन इज नॉवेला. नॉवेला या शब्दापासून नॉवेल हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. नॉट नॉवेली अँड नॉवेलस. नेक्स्ट, जॉफरी चॉसर रोट. इट इज ऑल्सो व्हेरी इझी ऑब्जेक्टिव्ह. दॅट इज द कॅन्टेनबरी टेल्स हे लिहिलेलं आहे. मॉर्टी डी ऑर्थर आणि टेल ऑफ जेंजी हे यामध्ये इनकरेक्ट ऑप्शन आहे. टेल ऑफ कॅन्टेनबरी टेल्स इज द करेक्ट आन्सर. द टेल ऑफ जेंजी बाय मुरासाकी शिबुकू वॉज पब्लिश इन द इयर. पहा, टेल ऑफ जेंजी कोणं लिहिलं ते पण इथे येऊन गेला आहे आन्सर. मुरासाकी शिबुकू. आणि कधी लिहिलेलं आहे ते 1010 मध्ये. ओके. देन द पिलग्रिम्स प्रोग्रेस इज अ नॉवेल रिटन बाय इट्स अ जॉन बुनियान यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस हे नॉवेल लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, इज द पायोनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. पायोनियर म्हणजेच अग्रेसर म्हणू शकतो मराठीमध्ये. वन हू स्टार्ट अँड वन हू डेव्हलप्स द टाईप. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल हे कोणं डेव्हलप केलेलं आहे पहा, ते आहे व्हर्जिनिया वुल्फ. अगास्था ख्रिस्तीनं आपण क्राईम फिक्शन पाहिलं. ओके. जेन ऑस्टिन नाही आहे. व्हर्जिनिया वुल्फ हिचे काही वर्क आहे. द रूम ऑफ माय ओन नावाचं एक वर्क आहे व्हर्जिनिया वुल्फचं. त्यामध्ये देखील स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक हे वापरलेलं दिसते. सो करेक्ट आन्सर इज व्हर्जिनिया वुल्फ. त्यानंतर पहा, द फर्स्ट इंडियन ब्रिटिश नॉवेल राजमोहन्स वाईफ वॉज रिटन बाय. कोणं लिहिलं म्हणते? राजमोहन्स वाईफ हे वर्क कोणं लिहिलं? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी राजमोहन्स वाईफ हे वर्क लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे, जोसेफ कॉनरॅड रोट द नॉवेला नेम्ड ॲज. जोसेफ कॉनरॅडनं कुठलं नॉवेला लिहिलेलं आहे? तर ते आहे हार्ट ऑफ डार्कनेस. हे लक्षात घ्या. यामध्ये 2 नॅरेटर आहे. एक मार्लो आहे आणि एक आणखी व्हाईट पर्सन आहे. नेक्स्ट, सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ. सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ. तर सायन्स फिक्शन कशासोबत रिलेटेड आहे? तर इथं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज करेक्ट. दॅट इज फ्युचरिस्टिक सेटिंग. डेथ अँड डिके तर नाही आहे. अर्लियर पिरियड अँड हिस्ट्री नाही आहे. ओके. त्यानंतर बघा 10th नंबर, द फेमस ट्रिओ ऑफ इंडियन रायटर्स इज. कोणाला ट्रिओ म्हटल्या जाते इंडियन सिनॅरिओमध्ये? तर फर्स्ट इज करेक्ट हिअर मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव. ह्या 3 लोकांना ट्रिओ म्हटल्या जाते. यांनी इंडियन इंग्लिश लिटरेचर डेव्हलप केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी प्रश्न आहे आपल्याला. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता सर्वप्रथम बघा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला हा एक्सरसाइज किंवा हे ऑब्जेक्टिव्ह सोडत असताना आपल्याला ते वर्क कधी पब्लिश झाले हे माहिती पाहिजे, किंवा कुठल्या सेंचुरीमध्ये पब्लिश झालेले आहे हे माहिती पाहिजे. चला बघा, आता यामध्ये बघा, मुरासाकी शिबुकु's टेल ऑफ जेंजी. बघा, मुरासाकी शिबुकु's टेल ऑफ जेंजी हे लिहिण्यात आलं आहे 1010ला. त्यानंतर ग्रीक रोमान्सेस आपण पाहिलेले आहे की 2nd सेंचुरी पासून तर 6th सेंचुरीपर्यंत ग्रीक रोमान्सेस लिहिण्यात आलेले होते, 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत.
द अपिअरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर हे 18व्या शतकातील देणगी आहे. आणि द चॉसर्स कॅन्टरबरी टेल्स हे 1392ला लिहिण्यात आलेलं वर्क आहे. म्हणजे बघा आपण काय करू शकतो, आता सिक्वेन्स कसा लावू शकतो. याला आपल्याला ए नंबर द्यायचा आहे, बीला, त्यानंतर हे 2 नंबरवर येईल, त्यानंतर चॉसर्स कॅन्टरबरी टेल्स हे सी नंबरवर येईल आणि अपिअरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर हे डी नंबरवर येईल. म्हणजे करेक्ट सिक्वेन्स आहे आपला असा दिलेला. ओके, पहिल्यांदा आलं ग्रीक रोमान्सेस, नंतर आहे मुरासाकी सिबिगुस टेल ऑफ जेनजी, त्यानंतर आहे चॉसर्स टेल द कॅन्टरबरी टेल्स, आणि आहे द अपिअरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर. एक लक्षात घ्या, तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह सोपे नाही आहे, यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करण्याची गरज आहे. हेच ऑब्जेक्टिव्ह जर पेपरला येत असेल तर अतिशय चांगली गोष्ट. ओके, एनिवे, त्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघा. यामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन घेतली, ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग अवे, नॉवेल गेन पॉप्युलॅरिटी, द राईज ऑफ मिडल क्लास. आता हे ऑब्जेक्टिव्ह बघा तुम्ही कसं आहे. पहिल्यांदा इंडस्ट्रियस रिव्हॉल्युशन झाली 1740 नंतर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन पाहायला मिळते. त्यानंतर द राईज ऑफ द मिडल क्लास, म्हणजे आपण याला ए नंबर देऊ शकतो, राईज ऑफ द मिडल क्लासला बी नंबर देऊ शकतो. त्यानंतर ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग अवे हे सी नंबरवर येईल आणि नॉवेल गेन पॉप्युलॅरिटी हे डी नंबरवर येईल. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे आपल्याला खूप विचार करायला भाग पाडणारे आहे. त्यानंतर बघा नंबर 3वर आहे, द गिवन बिलो आर सम नॉवेल्स, इव्हेंट्स अँड रायटर्स ऑफ इंडियन इंग्लिश सिनॅरिओमधून रायटर्स घेतलेले आहे. अरेंज देम इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं ते अरेंज करायचे आहे क्रमबद्ध स्वरूपामध्ये. बघा, तर पहिल्यांदा आलेला आहे राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हे जे नॉवेल आहे हे पहिल्यांदा आली. त्यानंतर आहे द राईज ऑफ फेमस ट्रिओ. इथं आपण 1 नंबर देऊ, इथं 2 नंबर देऊ. आता फेमस ट्रिओ कोण आहे? मुल्कराज आनंद, राजाराव आणि आर के नारायण, याला आपण इंडियन ट्रिओ असं म्हटलं. त्यानंतर आहे नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावणकर. हे जे अल्टरनेटिव्ज आहे हे आपण 3 नंबरला ठेवू. त्यानंतर अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नागरकर, हे जे मॉडर्न रायटर आहे हे आहे 4 नंबर. म्हणजे असा आपला सिक्वेन्स आहे 1 2 3 4. ओके, हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपण इथं लावू. त्यानंतरचा प्रश्न बघा, गिवन बिलो आर सम नॉवेल्स इन इंग्लिश लिटरेचर. फेमस नॉवेल्स दिलेल्या आहे यामध्ये. अरेंज देम इन देअर ऑर्डर ऑफ देअर अपिअरन्स. अरेंज देम इन देअर ऑर्डर ऑफ देअर अपिअरन्स. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या पब्लिश झाल्या त्या सिक्वेन्सनं आपल्याला क्रोनॉलॉजिकली लावायचं आहे. आता बघा मित्रांनो काय आहे, द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड अरुनोको. आता पिलग्रिम्स प्रोग्रेस हे जॉन बुनियाननं लिहिलेलं आहे. हे वर्क आहे 1678 पब्लिश झालं, 1678. पण त्याच्यासोबतच दुसरं वर्क दिलेलं आहे आणि ओरुनोको बाय
अफ्राबेन आणि ते पब्लिश झालेलं आहे 1688ला 88. ओके. त्यानंतर आहे इकोलॉक्स अँड मॉर्टी दी ऑर्थर. आता बघा, इकोलॉक्स हे 37 BCला, 37 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, BC बिफोर क्राइस्ट पब्लिश झालेलं आहे ते. आणि मॉर्टी दी ऑर्थर हे जे वर्क आहे 1485 ला पब्लिश झालं. ओके. त्यानंतर पामेला अँड गुलिवर्स ट्रॅव्हल हे दोन्ही 18th सेंचुरीमध्ये झालेले आहे. आणि टेल ऑफ जेंजी हे तुम्हाला माहीत आहे 1000 म्हणजे 1010 आणि डॉन क्विक्झोट हे 2 पुस्तकामध्ये पब्लिश झाला आहे 1605 आणि 1615. आता हे ऑब्जेक्टिव्ह बघा, म्हणजे एकतर अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह त्यांनी टाकायलाच नको, कारण की सगळं कन्फ्युजन या ऑब्जेक्टिव्हमध्ये आहे. त्यांनी एकाच नंबर डीमध्ये 2 वर्क घेतलेला आहे. एक पब्लिश झालेला आहे इथं 1010, दुसरं पब्लिश झालेलं आहे 1615ला. ओके. पमेला अँड गुलिवर्स ट्रॅव्हल हे ठीक आहे, 1800 शतकामध्ये दोन्ही पब्लिश झाले. इकोलॉग्स बाय व्हर्जिल हे झालेलं आहे बिफोर क्राइस्ट पब्लिश. आणि मॉर्टर डी ऑर्थर हे जे वर्क आहे मेलरीचं वर्क आहे हे झालं आहे पब्लिश, जसं मी तुम्हाला सांगितलं 1485, थोडंसं मागापुढं होऊ शकते. आणि पिलग्रिम्स प्रोग्रेस हे झालेलं आहे 1678. आणि दुसरं आहे ऑरोनॉको हे पब्लिश झालेलं आहे 1688. आता बघा, हे ऑब्जेक्टिव्हच चुकीचा फॉर्म झालेला आहे. माझ्या माहितीनुसार हे ऑब्जेक्टिव्ह असं यायला नको, लक्षात घ्या. आपण याचा क्रम व्यवस्थित लावू शकत नाही. ओके. चला पुढं बघा. स्टेट वेदर, जसं बघा मित्रांनो, अशासारखे ऑब्जेक्टिव्ह नेट सेट या एक्झामला पण येत नाही. माझी इंग्लिश लिटरेचरमध्ये स्टेट लेवल एलिजिबिलिटी म्हणजे सेट एक्झाम मी पास झालेलो आहे साहित्यामधली. मात्र ते परीक्षा पास करताना देखील मला इतकं कठीण ऑब्जेक्टिव्ह कधी त्यामध्ये आलेलं नाही आहे, जे तुम्हाला इथं येऊन राहिलेलं आहे. किंवा 1-2 ऑब्जेक्टिव्ह त्या वेचे दिसून राहिले, किंबहुना त्याच्यापेक्षा कठीण ऑब्जेक्टिव्ह आपण मानू शकतो. कारण काही कन्फ्यूज केलेलं आहे त्यांनी. एकाच ओळीमध्ये 2 वर्क दिलेला आहे. एक झालेला आहे 1010ला आणि दुसरं झालेलं आहे 1615ला. इथलं बघा, इकोलॉक्स हे वर्क आहे व्हर्जिलनं लिहिलेलं. ते बिफोर क्राइस्ट 37 BCला लिहिण्यात आलं. आणि दुसरं वर्क आहे मॉर्टी डी ऑर्थर हे लिहिलेलं आहे मेलरीनं आणि ते 1400 समथिंगला पब्लिश झालं. म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह माझ्या माहितीनुसार हे चुकीचं टाकलेलं आहे. यामध्ये घाई गडबडीने हे तुम्हाला क्वेश्चन बँक देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं ही गडबड झालेली असेल. एनिवे, चला पुढे पहा. नंबर 4, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. इथं आपल्याला ट्रू किंवा फॉल्स हेच सांगायचं आहे. ओके. चला मी पटापट तुम्हाला सांगतो आहे. नॉवेल इज रिकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर इन मॉडर्न टाइम्स. नॉवेल इज रिकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर इन मॉडर्न टाइम्स. मॉडर्न टाइम्समध्ये 19th सेंचुरी, 20th सेंचुरी, 21st सेंचुरी यामध्ये नॉवेलला अतिशय प्राधान्य मिळालं. तर हे ऑब्जेक्टिव्ह ट्रू आहे. ओके. नेक्स्ट, अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ शॉर्ट नॅरेटिव्ह. हे फॉल्स आहे.
तुम्हाला ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे. ओके, मी तुम्हाला फक्त ट्रूसाठी राईट टिक मार्क करतो आणि फॉल्ससाठी रॉंग टिक मार्क करतो. तुम्ही समजून घ्या या गोष्टी पटापट. सी, अ नॉवेल इज रिलेटिवली अ शॉर्ट नॅरेटिव्ह, हे फॉल्स आहे. टेल ऑफ जंजी इज डिस्क्राईब ॲज द वर्ल्ड फर्स्ट नॉवेल. टेल ऑफ जंजी is described as the world first novel. It is true. Correct आहे, true आहे. Middle class people had a little interest in romances and tragedies. हे पण करेक्ट आहे. मिडल क्लास पीपल, जे मिडल क्लास पीपल होते यांना रोमान्सेसमध्ये आणि ट्रॅजेडीजमध्ये कमी इंटरेस्ट होता. करेक्ट आहे, म्हणजे ट्रू आहे. बिकॉज दे लाईक्ड रिअलिस्टिक लिटरेचर, जे आपल्याला नॉवेलमध्ये पाहायला मिळतं, म्हणून दिस इज ट्रू. 4 नंबरचं. त्यानंतर बघा, नॉवेल गेव व्हॉइस टू द ॲस्पिरेशन अँड लॉंगिंग ऑफ मिडल क्लास. हे पण करेक्ट आहे, म्हणजे ट्रू आहे. नॉवेल गेव व्हॉइस टू ॲस्पिरेशन अँड लॉंगिंग्स ऑफ मिडल क्लास. मिडल क्लास लोकांच्या ज्या गरजा होत्या किंवा ज्या ॲस्पिरेशन्स होत्या, इच्छा आकांक्षा होत्या, त्याला एक आवाज देण्याचं काम नॉवेलनं केलं, म्हणून हे ट्रू आहे. मी स्क्रीन पेपर दिसत नसेल, मी थोडंसं झूम करतो आहे. त्यानंतर बघा, द विमेन नॉवेलिस्ट हॅवन कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन इंग्लिश लिटरेचर. जे विमेन नॉवेलिस्ट आहे त्यांनी चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन किंवा महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन इंग्लिश लिटरेचरला दिलं नाही, तर हे फॉल्स आहे. विमेन नॉवेलिस्टनं देखील लिटरेचरला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि म्हणून हे फॉल्स आहे. नंबर 7, नॉवेला इज ग्रेटर इन लेंथ दॅन नॉवेल. नॉवेला म्हणजे काय होते आपण पाहिलं आहे की नॉवेला इज अ शॉर्टन फॉर्म दॅन नॉवेल अँड अ लिटिल बिट लेंथी दॅन शॉर्ट स्टोरी. इथं म्हटलेलं नॉवेल इज ग्रेटर इन लेंथ दॅन नॉवेल, म्हणून हे फॉल्स आहे. नॉवेलपेक्षा मोठं आहे म्हणते नॉवेला, म्हणून हे फॉल्स आहे. सेटिंग डज नॉट अफेक्ट प्लॉट ऑर कॅरेक्टर्स. सेटिंग कॅरेक्टर आणि प्लॉटला देखील अफेक्ट करते, इथं करत नाही असं म्हटलेलं आहे, म्हणून हे देखील फॉल्स आहे. त्यानंतर बघा, द स्ट्रगल इन अपोजिट फोर्सेस इन अ स्टोरी इज कॉल्ड ॲज कॉन्फ्लिक्ट. दिस इज करेक्ट. कॉन्फ्लिक्ट, संघर्ष कशाला म्हणतात? जे 2 अपोजिट फोर्सेस असते, एक विलनस पार्टी आणि एक हिरो किंवा प्रोटॅगनिस्ट, त्याची जे साईड असते, या दोघांमधला संघर्ष दाखवला असतो, त्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो. दॅट्स वाय इट इज ट्रू. त्यानंतर बघा, एपिस्टोलरी नॉवेल इज अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, अदर डॉक्युमेंट्स अँड डायरी एंट्रीज ॲज वेल. दिस वन इज ऑल्सो करेक्ट. एपिस्टोलरी नॉवेल हे पत्राच्या माध्यमातून लिहिल्या जाते, म्हणून हे ट्रू आहे. TRUE, ट्रू. ओके, तुम्हाला यावर थोडासा अभ्यास करण्याचा आहे. 4 पैकी 4 ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला घ्यायचे असेल तर हे साहित्याचा भाग त्यांनी टाकलेला आहे. त्यानंतर मॅच द कॉलम आपल्याला दिसते. पहा, मॅच इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द नॉवेल इन कॉलम ए विथ रिलेव्हंट पॉईंट्स इन कॉलम बी. ए आणि बी आपल्याला मॅच द कॉलम करायचं आहे. एमध्ये दिलेला आहे थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, आणि बीमध्ये आलेला आहे कॅन बी अ थंबनेल ऑर अ डीप डिटेल स्केच. बी, द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. सी, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, अ सेंट्रल आयडिया. नंबर डी, कोर्स ऑफ इव्हेंट्स. पहा, पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला जमून राहिलेलं आहे, जे शक्य आहे, जे सहज येते, ते जोडी पहिल्यांदा लावून घ्यायची. जसं फॉर एक्झाम्पल बघा, मी काय करतो तर पहा, प्लॉट काय आहे, तर कोर्स ऑफ इव्हेंट्स आहे. तुम्हाला असे यारो करायचे नाही आहे, प्लॉट लिहायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल प्लॉट लिहिलं, इथं ॲरो करायचं आहे आणि त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते असं लिहायचं आहे. मी इथं सिम्प्लिफिकेशनसाठी एक जोडी लावून राहिलेलो आहे. ओके, तर प्लॉट
कोर्स ऑफ इव्हेंट्स ही आपण इथं लावू. त्यानंतर सेटिंग घेतलेलं आहे. सेटिंग म्हणजे काय असते तर एक प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला डिस्क्राईब करण्याचं काम करते. स्केच डिटेलमध्ये मांडलं जातं म्हणून आपण सेटिंगला कॅन बी अ थंबनेल ऑर डीप डिटेल स्केच ही जोडी इथं सुटेबल होईल. त्यानंतर आहे पहा काहीतरी चुकलं आहे आपलं. तर बघा पुन्हा घेऊ आपण हे ऑब्जेक्टिव्ह. जसं इथं द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी, हे तर करेक्ट आहे. मात्र प्लॉट म्हणजे कोर्स ऑफ इव्हेंट्स एक. त्यानंतर आहे सेंट्रल आयडिया म्हणजे थीम घ्या इथं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ सेंट्रल आयडिया. ओके. त्यानंतर आता सेटिंग आणि कॅरेक्टर राहिलं. आता दोन्ही इथं कन्फ्युजिंग त्यांनी टाकलेले आहे. सरळ सरळ दिलंच नाही. कॅरेक्टर बघा, कॅरेक्टर आहे आपण कॅरेक्टरला म्हणू शकतो कॅन बी अ थंबनेल ऑर डीप डिटेल स्केच, आणि सेटिंग म्हणजे द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. हे पण जे ऑब्जेक्टिव्ह घेतलेलं आहे हे कन्फ्युजिंग घेतलेलं आहे. ओके. तरी हे जे मी तुम्हाला मॅच करून दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा पुन्हा अजून मॅच द फॉलोइंग आलेलं आहे. त्यामध्ये थीम, प्लॉट, कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज आणि स्टाईल. तर पहा आता जे आपल्याला अगोदर सोपं जाते, जे 100% माहीत आहे ते मॅच द कॉलम करून घ्यायची. जसं पुन्हा इथं प्लॉट आलेला आहे म्हणजे कोर्स ऑफ इव्हेंट. ओके. कॉन्फ्लिक्ट म्हणजे होते द स्ट्रगल इन बिटवीन अपोजिट फोर्सेस, दोन फोर्सेसमधला म्हणजे प्रोटॅगनिस्ट आणि अँटिगनिस्टमधला जो संघर्ष आहे त्याला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो आहे. त्यानंतर आहे लँग्वेज आणि स्टाईल. तर हा टेक्निक ऑफ द नॅरेशन आहे, म्हणजे वेगवेगळ्या टेक्निक्समध्ये नॉवेल लिहिलं जाते. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असो, ओके, अशासारखं. त्यानंतर राहिला थीम. तर थीम म्हणजे स्टेटमेंट, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, अ सेंट्रल आयडिया, असं मॅच द कॉलम आपण करू शकतो. त्यानंतर पुन्हा घ्या. पुन्हा मॅच द कॉलम आपल्याला पाहायला मिळून राहिला इथं आहे. एका इकडे आपल्याला नेम ऑफ द नॉवेलिस्ट दिलेला आहे आणि त्यांनी डेव्हलप केलेला जो टाईप आहे नॉवेलचा तो आपल्याला बी या कॉलममध्ये आलेला आहे. जसं अगाथा ख्रिस्ती यांनी क्राईम फिक्शन डेव्हलप केली. विल्यम जेम्स सायकोलॉजिकल नॉवेल्स. बघा हे ऑब्जेक्टिव्ह पुन्हा बघा. अगाथा ख्रिस्तीने सायन्स फिक्शन डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर मॅरी शेली आहे, सायन्स बेस्ड नॉवेल लिहिलेलं दिसून येतात. जॉर्ज इलियटने सायकोलॉजिकल नॉवेल्स लिहिलेले आहे आणि विल्यम जेम्सने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी टर्म आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल हे विल्यम जेम्स यांनी पहिल्यांदा त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी या पुस्तकामध्ये घेतलेले दिसून येतात. म्हणून अशा प्रकारे आपण मॅच द कॉलम करू शकतो. पुन्हा सांगतो आहे मी, अगाथा ख्रिस्ती सायन्स फिक्शन, विल्यम जेम्स स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, जॉर्ज इलियट सायकोलॉजिकल नॉवेल आणि मॅरी शेली सायन्स बेस्ड नॉवेल. ओके. अशा प्रकारे पहा, स्टडी आपल्याला ह्या सगळ्या भागासाठी चांगला स्टडी पाहिजे.
तरच आपण हे ऑब्जेक्टिव्ह करेक्ट सोडवू शकतो. त्यानंतर पुन्हा मॅच द कॉलम हा प्रश्न आलेला आहे. व्हर्जिनिया वुल्फ, एक मिनिट, मॅरी शेली, फ्रान्सिस बर्नी, ॲन रॅडक्लिफ. त्यानंतर आहे गोथिक नॉवेल ऑफ मॅनर्स, सायन्स बेस्ड नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. बघा आता इथं व्हर्जिनिया वुल्फ या रायटरने, हे मॉडर्न रायटर आहेत, व्हर्जिनिया वुल्फने लिहिलेला आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल ह्या डेव्हलप केल्या. आता वरच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये पण आपल्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा हे ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. तर ते विल्यम जेम्स यांच्या प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी या पुस्तकामध्ये पहिल्यांदा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलबद्दल रेफरन्स आलेला होता. ओके, त्यांनी ते टर्म कॉइन केलेली आहे. कॉइन म्हणजे तयार केलेली आहे, निर्माण केलेली आहे, प्रोड्यूस केलेली आहे. कोणी? विल्यम जेम्सने. म्हणून या ऑब्जेक्टिव्हमध्ये विल्यम्स जेम स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, आणि खाली जे मॅच द कॉलम आलेला आहे पुन्हा आपल्याला, तर त्यामध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल लिहिल्या. त्यानंतर मॅरी शेली सायन्स बेस्ड नॉवेल्स लिहिलेलं आहे. फ्रान्सिस बर्नी हिने नॉवेल ऑफ मॅनर्स, इव्हलिना नावाची नॉवेल लिहिली आहे ते फ्रान्सिस बर्नीनं लिहिली आहे, इव्हलिना. ओके. आणि ॲन रॅडक्लिफ हिने गोथिक नॉवेल लिहिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅच द कॉलम करू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं एक ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. बघा, हे ऑब्जेक्टिव्ह इतक्या घाई गडबडीने फॉर्म झालेले आहे नॉवेलवरचे, हे जे मॅच द कॉलम वगैरे, हे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह कदाचित फॉर्म झाले असावे, नाहीतर मग घाई गडबडीने ते तयार करण्यात आलेले आहे. पहा, राईज ऑफ मिडल क्लास, द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिसिझम, नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे, टेल्स ऑफ ग्रीक रोमान्सेस. नंबर बी मध्ये दिलेला आहे 18th सेंचुरी लिटरेचर, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर शब्द इकडे आला. त्यानंतर आहे नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर. पहा आता मॅच द कॉलम कसं करायचं आहे आपल्याला. टेल ऑफ ग्रीक रोमान्सेस आहे, स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर. एकदम सरळ सोपं ऑब्जेक्टिव्ह इथं आलेलं आहे किंवा मॅच द कॉलमसाठी आलेलं आहे. त्यानंतर आहे नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे, हे आहे 18th सेंचुरी नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर, नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे. तर आपण काय करायचं आहे, नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे 18th सेंचुरी लिटरेचर आहे. ओके. टेल ऑफ ग्रीक रोमान्सेस तुम्हाला मी सांगितलं, स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर आहे. हे दोन अगदी सुटेबल मॅच द कॉलम झाले. आता बघा, पुन्हा इथं कन्फ्युजन यांनी केलेलं आहे. स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिसिझम, आणि इथं आलेलं आहे राईज ऑफ द मिडल क्लास, आणि शिल्लक आपले राहिले 18th सेंचुरी लिटरेचर झालं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये दोन्ही पहिले ऑब्जेक्टिव्ह जे आलेले आहे इथं, राईज ऑफ मिडल क्लास हे पण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये पाहायला मिळतं, आणि स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिसिझम हे पण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये पाहायला मिळतं. आणि उरलेलं मग आपला नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर. तर हे ऑब्जेक्टिव्ह देखील एक कन्फ्युजिंग आणि क्वेश्चन मार्क निर्माण करणारा आहे, हे लक्षात घ्या. ओके, हे दोन एक्झॅक्टली करेक्ट यामध्ये आहे आन्सर.
आणि हे दोन नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर, याला आपण राईज ऑफ द मिडल क्लास म्हणू की स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिसिझम. द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ रोमॅन्टिसिझम नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर इथं म्हणू शकतो, पण तरी हे योग्य ऑब्जेक्ट म्हणजे जोडी नाही आहे. राईज ऑफ द मिडल क्लास हे पण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनला म्हणू शकतो, पण तरी अशा प्रकारचे क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह हे कन्फ्यूज करणारे आहे. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित बघा. त्यानंतर बघा पुन्हा मॅच द कॉलम आहे. द फ्लो ऑफ थॉट्स कशामध्ये निघतो आहे? द फ्लो ऑफ थॉट्स द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नॉवेलमध्ये. अगदी बेस्ट फीचर आहे हे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलचं. कॅरेक्टरच्या माइंडमधून एक जे थॉट्स निघतात किंवा फ्लो ऑफ थॉट्स निघतात, जसं मी नॉवेल मुलांना शिकवताना एक द साऊंड अँड फ्युरी विल्यम फुगनर याचं उदाहरण दिलेलं होतं, आणि ते नॉवेल पण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकनं भरलेलं आहे. द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट. त्यानंतर आहे द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हे सरळ सरळ आहे मात्र ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड अँड स्पिरिट ऑफ द कॅरेक्टर हे झालेलं आहे बिल्डंग्सरोमन नॉवेल. आणि द शिल्लक एक राहिलं मग इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट, आणि ते आहे सायकोलॉजिकल नॉवेल. बघा पुन्हा द फ्लो ऑफ थॉट्स, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट, सायकोलॉजिकल नॉवेल, द नॉवेल बेस्ड ऑन लाईफ ऑफ द ऑथर हे आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आणि द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड स्पिरिट अँड कॅरेक्टर ते आहे बिल्डंग्सरोमन नॉवेल. ओके, चला नेक्स्ट बघा. मॅच द कॉलम पुन्हा आलेलं इथं. डॅनियल डेफोनं लिहिलं आहे रॉबिन्सन क्रुसो. जोनाथन स्विफ्ट व्हेरी इझी गुलिवर्स ट्रॅव्हल. सॅम्युअल रिचर्डसन पमेला, आणि जॉन बुनियाननं लिहिलं आहे पिल्ग्रिम्स प्रोग्रेस. अशा प्रकारचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाकायला पाहिजे सरळ सरळ. हे पण 12वीच्या लेवलवर विद्यार्थ्यांसाठी कठीणच आपण मानू शकतो, कारण की हा साहित्याचा भाग आहे पूर्ण नॉवेल, आणि म्हणून पण हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे सरळ सरळ अशा प्रकारचे क्वेश्चन ॲन्युअलला यायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. याच्यात कुठलं कन्फ्युजन नाही आहे मॅच द कॉलमसाठी. नाही तर वरील मॅच द कॉलमचे जे क्वेश्चन पाहिले आपण ते कुठं ना कुठं विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारे होते. त्यानंतर पुन्हा मॅच द कॉलम आलेला आहे आपल्याला. पिकारेस्क्यू नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, ॲलिगरिकल नॉवेल, युटोपियन नॉवेल. आता हे बघा, जसं पिकारेस्क्यू नॉवेलचं जे फीचर आहे यामध्ये ॲडव्हेंचर ऑफ ॲन इसेंट्रिक प्रोटॅगनिस्ट. ऑल द सीन्स आर टेकन ऑन रोड साईड. ते सीन्स सगळे रोड साईडवर घेतल्या जाते, आणि पिकारेस्क्यू नॉवेलमधल्या हिरोला टाईम टू टाईम टर्न केल्या जातं, कोणाकडून तरी मार खावा लागतो. हिस्टॉरिकल नॉवेल आहे. सेट इन अर्लियर पिरियड दॅन ऑफ रायटिंग. जसं हिस्टॉरिकल नॉवेल इथं क्लिअर आलेलं आहे. ॲलेगरिकल नॉवेल आहे. बियर्स मोर दॅन वन लेअर ऑफ मिनिंग. एकापेक्षा जास्त मिनिंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सरफेस मिनिंग असतं आणि एक ॲलिगरिकल मिनिंग असतं, डीपर मिनिंग असते. एक नॉवेल आहे ॲनिमल फार्म म्हणून जॉर्ज ऑरवेलचं. त्यामध्ये ॲलेगरिकल नॉवेल हा टाईप तो आहे, ज्यामध्ये सरफेस मिनिंग वेगळं आहे आणि जे दिसते ते वेगळं आणि डीपर मिनिंग वेगळं. त्याला आपण ॲलेगरिकल नॉवेल म्हणू शकतो. त्यानंतर बघा युटोपियन नॉवेल. आता स्पेक्युलेटिव्ह फिक्शन शेवटी एक राहिला म्हणून आपण एक देऊन राहिलो, पण युटोपियन नॉवेलला हे स्पेक्युलेटिव्ह फिक्शन हे एकदम करेक्ट ऑप्शन नव्हतं, तरी आता आपण एकच शिल्लक राहिला म्हणून आपण देऊ शकतो. ओके,
त्यानंतर बघा इथं नेम ऑफ द नॉवेलिस्ट आणि त्यांचे वर्क दिलेले आहे. जसं हे थॉमस मॅन यांनी लिहिलेलं आहे डेथ इन द व्हेनिस. त्यानंतर आहे जॉन स्टेनबेक यांचा आहे पोल, शेवटी दिसून राहिला इथं. त्यानंतर आहे हेनरी जेम्स यांनी लिहिलेला आहे टर्न ऑफ द स्क्रू, आणि जोसेफ कॉनरेडनं लिहिलेला आहे हार्ट ऑफ डार्कनेस. याला आपण आपल्या ज्या हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलमध्ये याला आपण नॉवेला म्हटलेलं आहे ह्या सगळ्या वर्कला. त्यानंतर पहा शेवटल्या भागामध्ये आलेलं आपण ऑब्जेक्टिव्हच्या कम्प्लीट द सेंटेन्स आहे. त्यामध्ये लिहिलं आहे द पिरियॉडिकल नंबर 1 पिरियॉडिकल एसे अँड नॉवेल आर द गिफ्ट ऑफ 18th century. ओके, अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. पुन्हा आलेलं असेल कदाचित ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बँकमध्ये. त्यानंतर द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन गेव बर्थ टू. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशननं कशाला जन्म दिला, तर तो दिला आहे मिडल क्लासला. ओके, दिस इज करेक्ट. द appearance of newspaper in 18th century attracted a large number of readers from पुन्हा middle class. The appearance of newspaper in 18th century attracted a large number of readers from middle class. Remember, the rise of novel as a literary genre resulted in lowering the importance of. नॉवेलचा उदय झाल्यामुळे, उगम झाल्यामुळे किंवा डेव्हलप झाल्यामुळे कुठल्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कमी झालं, पोएट्री और ड्रामा अँड पोएट्री. सो बोथ ड्रामा अँड पोएट्री has been decreased, their importance has been decreased in 18th century when novel rised. ओके, त्यानंतर बघा सलमान रश्दी, व्ही एस नायपॉल अँड काझुओ इशिगुरू आर हे कुठल्या प्रकारचे रायटर्स आहे. इंडियन रायटर्स आहे, इमिग्रंट्स ऑथर्स आहे की रायटर्स ऑफ इंडियन ओरिजिन आहे. आता हे पण थोडं कन्फ्युजन ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये. तर यापैकी काझुओ इशिगुरा हे जे रायटर आहे हे इमिग्रंट आहे, मायग्रेशन त्यांनी केलेलं होतं, आणि म्हणून आपण इथं सेकंड नंबर आहे इमिग्रंट रायटर किंवा ऑथर्स. दिस ऑब्जेक्टिव्ह इज करेक्ट. तर अशा प्रकारे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलवर हे ऑब्जेक्टिव्ह होते. त्यानंतर पहा क्वेश्चन दिलेले आहे त्यांनी, प्रत्येक नॉवेलला 10-12 क्वेश्चन दिलेले आहे. पहिल्या नॉवेलवर टू सर्व विथ लव या नॉवेलवर त्यांनी 10 क्वेश्चन फॉर्म केलेला आहे इथं. त्यानंतर आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 days या नॉवेलवर त्यांनी 13 क्वेश्चन फॉर्म केले आहे. आणि द साइन ऑफ 4 या नॉवेलवर त्यांनी जवळपास 18 क्वेश्चन फॉर्म केलेले आहे. तर याबद्दलची माहिती आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, सो थँक्यू. आता बघा आपण पूर्ण क्वेश्चन बँक सॉल्व करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जर यावरच जर प्रश्न फॉर्म होत असेल तर त्याचा अतिशय फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मी सॉल्व करून देतो आहे, किंवा रायटिंग स्किल असेल, प्रोज सेक्शन असेल, पोएट्री सेक्शन असेल, यावर एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून तुम्ही एक काम करून घ्या, प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच असं सांगता येत नाही, आणि म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल. ठीक आहे, तर थँक्यू.